तुम्ही उभे का आहात? नुसतं बेल वाजते, दार का नाही उघडत आहे? थांबा मी उघडते. दिव्या थांब ना, मी उघडतो. तू एक काम कर, तू ताईच्या दरवाजाला बाहेरनं कडी लाव. मंदार, अरे काय बोलतोस तू हे? आई मी सांगतो ना तुला नंतर. तू अजून इथंच उभी आहेस, तू जा ना. तुला मी सांगितलं ना, ताईच्या खोलीला बाहेरनं कडी लाव. अरे पण इथं मूर्खासारखं कोणीतरी बेल वाजवते आणि तू मला असं कडी काय लावायला सांगतोस ताईच्या खोलीला? दिव्या सांगितलेलं कर, जा लवकर. ओ बाबा, ओ हे सगळं काय चालू आहे? अनुच्या खोलीला बाहेरून कडी लावायला का सांगतोय मंदार? तुला कळेल नंतर. तू तो कॉफीचा मग आत नेऊन ठेव. अहो पण तुला सांगितलं ना, कळेल. प्लीज जा. अविनाशराव, तुम्ही? आत येऊ का? नाही. आल्या पावली परत जायचं. गेट आउट. अनु, अनु, पिऊ, हा हा अविनचा आवाज वाटतोय. चल बघूया. दार उघडत नाहीये. काय? हो, कसं बघ. शक्य आहे? बघ ना. मी माफी मागायला आलोय. माफी मागायला आलायस? हा, माझ्या मुलीला अर्ध्या रात्री जंगलात सोडून आलास. तुला काय वाटलं आम्ही तुला माफ करू? अहो, तुम्ही जरा शांत व्हा. दार उघडे. सोसायटी पुढे आपल्या तमाशे नको व्हायला. तुम्ही त्यांना हात येऊ द्या. अविनाशराव, तुम्ही आत या. आई, आई, काय ग? काय काय झालं? एवढं काय त्या चकलात? टेन्शन आले, दुसरं काय? टेन्शन? टेन्शन वगैरे घेऊन काही होणार नाही आई. हो? मग काय फुगडी घालू? हा, ये फुगडी. मला तसं म्हणायचं नव्हतं आई. माझं म्हणणं होतं एवढासा विचार करून टेन्शन घेऊन काय होणार आहे? काही होणार नाही. त्यापेक्षा ना आपला पुढचा विचार करायची गरज आहे. म्हणजे आता भाऊजी एवढं चिडून गेलेत तिथे, त्यात ते अनुचे वडील, तेही तापट. म्हणजे आता दोघांचं भांडण नक्की. ये बाई, जरा चांगलं बोल ना. काही झालं तरी अनु घरी आलीच पाहिजे, कळलं? तेच तर म्हणते ना मी आई, अनुने घरी यायलाच हवं.
पण आता त्या दोघांमध्ये वाद झाले, अनुचं घरी परत येणं खूप कठीण होईल. मला तर वाटतं त्यांचा डिवोर्स पण होऊ शकतो. काय? हो ना, तेच तर सांगते आई. आणि मग ती अनु ना आपली ही सगळी प्रॉपर्टी, आई सगळी प्रॉपर्टी हडप करेल. तुमच्या लक्षात आहे ना आई, अजूनही पॉवर ऑफ अटर्नी त्या अनुच्याच नावावर आहे. हो ग. म्हणून तर सांगते आई, असं डोक्याला हात लावून बसून टेन्शन घेऊन काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा ना आता आपल्याला हालचाल करायची गरज आहे. काय केलं पाहिजे? मी काय म्हणते आई, तुम्ही आपल्या वकिलाला फोन करा ना, त्याच्याशी या सगळ्याबद्दल बोलून घ्या. बरोबर बोलतीस तू. अनु सगळी प्रॉपर्टी हडप करेल. तिचा काही भरोसा नाही ग. बरोबर ना? काय करताय तुम्ही हे? जावई आहेत ते आपले. कसला जावाई? स्वतःच्या बायकोला जंगलात नेऊन सोडलं. हा कसला जावाई? अरे हा तर हैवान आहे, हैवान. काही माफी मिळणार नाही तुला. निघतो. प्लीज असं म्हणू नका. प्लीज मला माफ करा. प्लीज. शपथ खोटं नाही सांगत. मी जे काही केले ना ते प्रचंड रागाच्या भरात केलंय. आणि शपथ खोटं नाही, मी घरी पोहोचलो आणि त्या क्षणी मला जाणीव झाली की आपण किती मोठी चूक केली. त्या गोष्टीचा मला इतका पश्चाताप झाला ना, आणि लगेच झाला. मी घरी आलो, लगेच धडक गाडी काढली, परत तिला शोधायला गेलो. रात्रभर शोधत होतो मी अनुला, पण सापडलीच नाही ती मला. कशी सापडणार? सांग ना, कशी सापडणार? अरे आम्हाला नाही, निदान देवाला तरी घाबर रे. लाज नाही वाटत खोटं बोलायला? तू तिला शोधायला गेला होतास? अरे मी आणि तुझी मुलगी पिऊ रात्रभर त्या जंगलात आम्ही तिला शोधत होतो. आमचं नशीब चांगलं म्हणून मला सापडली ती. आणि तू तोंड वर करून विचारतोयस, तू एक फोन तरी केलास का रे? तू जा ना बाबा इथून. हे बघ मंदार, जे मी केलंय ना ते मी केलंय. ज्या गोष्टीसाठी मी सॉरी म्हणायला पाहिजे त्या गोष्टीसाठी मी खरंच सॉरी म्हणतो. पिऊ, हा अवींचा आवाज आहे. पण आई दार का उघडत नाहीये? नाही माहिती, मला कोणीतरी, मला वाटतं चुकून लागलं असेल कोणाच्या हातून. अवी का आले असतील बाहेर? मला काहीच माहित नाही.